जय महाराष्ट्र। मी पहिल्यांदा सांगतो की वयाचं वर्ष 60 झाले, कार्यक्रमाची रूपरेषा पाहून आणि झालेल्या कार्यक्रमाची थीम पाहून मी एकदम आनंदी आहे। कारण असं आहे की आज सांप्रदायिक पद्धतीचा कार्यक्रम आपण ठेवला होता। आपल्याला परंपरा आहे सांप्रदायाची आहे महाराष्ट्राला। संत तुकडोजी, संत ज्ञानेश्वर, आई जनाई यांचा आपण संस्कार घेतलेले आणि त्याचाच कीर्तनाचा कार्यक्रम आज केला होता मी। आणि कळंबोलीकरील सर्व माझ्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। आपण पाहत असाल हे एवढं मोठं मैदान आहे, पण सर्व मैदान त्या माझ्या सर्व नागरिकांनी भरून गेलं होतं। समाजाचं प्रबोधनातून काही होऊ शकतं का, ही संकल्पना आपण मनात घेतली होती। सहकारातून परिवर्तन काय होऊ शकतं का, या अनुषंगाने आज कार्यक्रम केला होता। खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम माझ्या कळंबोलीकरांनी साथ दिली। हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी खूप चांगल्या प्रमाणात आज प्रवचन केलं, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आज खऱ्या अर्थानं गेले 2 दिवस हा वाढदिवसाचा सोहळा आपण साजरा करतोय। महाराजांनी महाराजांच्या वाणीमध्ये सांगितलं की माणसाचं कर्तव्य काय आहे, परमेश्वर आहे कुठे, या सगळ्या विषयी विचार केला तर हे 2 दिवसाचा जो कार्यक्रम करतो खऱ्या अर्थाने सार्थकी लागला असं मला सांगता येईल। काल महारोजगार मेळावा आपण भरवला होता आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून 100 मुलांना माझा मानस होता, 100ला क्रॉस करून 110 मुलांना रोजगाराची संधी काल प्राप्त झाली। आज आम्ही अनाथ आश्रममध्ये गेलो होतो। अनाथ आश्रममध्ये एका मुलाचा 6 वर्षाचा मुलगा आहे, तो 3रीला आहे आणि त्याचा संगोपनाचा खर्च वर्षाचा जो असतो, जोपर्यंत तो अनाथ येतो आता 3रीमध्ये शाळेत शिकतोय, इथून पुढचा त्याच्या जीवनामध्ये त्याला जेवढं शिक्षण घ्यायचं सर्व शिक्षण मी माझ्या प्रतिष्ठानच्या वतीने मोफत करणार आहे। हा आज उपक्रम आज आम्ही हाती घेतलाय। या सगळे कार्यक्रम रेलचेल पाहता सामाजिक कुठल्याही राजकीय स्टेटमेंट न करता समाजासाठी काय समाजाचं देणं लागतो या अनुषंगानं वाढदिवस हा 5 स्टार हॉटेलमध्ये साजरा न करता या बाहेर परदेशी फिरायला न जाता माझ्या भागातील नागरिकांना काही फायदा होईल का या अनुषंगानं आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। चांगल्या प्रमाणाचा कार्यक्रम माझ्या माध्यमातून आज झालं, त्याबद्दल मी खूप समाधानी।